जुन्या आठवणींना उजाळा सत्यकथा भाग 170 लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव। ज्ञान कुठेही मिळवायचे असेल, कसे मिळवायचे असेल तरी ज्ञानाला फार महत्त्व असते, परंतु ते कशी मिळवायची कोणत्या ठिकाणी तर ते आपण ठरवावं लागते। ज्ञान असे कुठेही मिळत नाही, परंतु साधू संतांच्या सानिध्यात राहिले, थोरा मोठ्यांच्या सानिध्यात राहिले, प्रवचने कीर्तने ऐकले आणि मोठ्यांचे चांगले सांगितलेले काम, त्यांचे बोलणे, त्यांचे अनुकरण तसे केले तर ज्ञान आपोआप वाढते। कामाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी लोक कसे बोलतात, कसे वागतात, त्यामधूनही आपल्याला ज्ञान प्राप्त होते। बरेच ठिकाणी आता संस्थान, संत महंत अनेक प्रकारचे आपण पाहतो। त्या ठिकाणी मेळावे होतात, शिबिरे होतात आणि अशाच ठिकाणी प्रवचने चालतात, ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या जातात आणि तेच ज्ञान आपण आत्मसात केले तर आपल्यालाही ईश्वर प्राप्ती झाल्यासारखे वाटते, देव भेटल्यासारखं वाटतो। मोठ्या माणसात, सर्व चराचरात आपल्याला देव दिसायला लागतो। सामान्य व्यक्ती, लहान माणूस, लहान मुलगा असो या मोठा मुलगा असो या माणूस असो, त्यामध्ये आपल्याला तेच दिसायला लागतं। सर्वस्वी आपल्याला तो आनंदमय दिसायला लागतं। जसे आपण पाहतो तसेच आपल्याला दिसायला लागेल। स्वामी समर्थ यांचं एक सर्वस्वी सेवेकरी त्यांचा एक ग्रुप वेगळा असतो। जनार्दन स्वामींचे, जंगली महाराजांचे, शाही बाबांचे, मेहर बाबांचे, ओम शांती, हे अशाच प्रकारे प्रत्येकांचे वेगवेगळे कार्य असतात आणि वेगवेगळे सेवेकरी त्या ठिकाणी असतात। तो त्यांचा एक ग्रुप बनलेला असतो। प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं असतं, प्रत्येकाला जसे वाटेल तसे त्या हिशोबाने ते जात असतात, येत असतात। त्यात कोणाला मुभा नसते। ज्या व्यक्तीला ज्या ठिकाणी जायचं असेल तो त्या ठिकाणी जाऊ शकतो। प्रत्येकाचं तेच एकच ध्येय असतं, ज्ञान मिळणे। ज्ञान मिळवण्यासाठी ही धडपड असते आणि दोन गोष्टी आपल्याला चांगल्या मिळाव्या, चांगल्या ऐकण्यास भेटाव्या, पाहण्यास भेटाव्या, या उद्देशाने माणूस धडपड करत असतो। आणि हे जे योग्य असतं तो प्रत्येक वेळी, संकटाच्या वेळी या कुठल्याही कार्याच्या वेळी, चांगले कार्य असो त्यावेळी ते ज्ञान त्याला उपयोगी पडतं। असेच भरपूर संत महंत या ठिकाणी होऊन गेले।
मी साई दर्शन हॉटेलमध्ये कामाला होतो. तिथे शेकोटी रक्षकाचे काम चालायचे. बऱ्याच दिवसापासून मी शेकोटी रक्षकाचे काम करत होतो. त्या ठिकाणीही बरेचसे चांगले मान्यवर व्यक्ती यायचे, संत महंत यायचे. तिथेही मला भरपूर ज्ञानाच्या गोष्टी ऐकण्यास मिळाल्या.